आपण जर भूगोल विषयाचा विचार केला तर याला इंग्रजीमध्ये आपण जिओग्राफी असे म्हणत असतो. आता या जिओग्राफीचा विचार केला तर जिओग्राफी हा शब्द 2 शब्दापासून बनलेला आहे. एक जिओ आणि दुसरं ग्राफिया. आता जिओ म्हणजे आपली अर्थ म्हणजे आपली पृथ्वी होत असते. तर ग्राफिया म्हणजे तिचं वर्णन. म्हणजेच भूगोल हा असं शास्त्र आहे ज्यामध्ये आपण पृथ्वीच्या विषयी अभ्यास करत असतो. मग पृथ्वीचं वातावरण असो की मग तिचं अंतरंग असो म्हणजे पृथ्वीच्या आतील भागाचा अभ्यास करत असतो. आता पहा, आपण जर त्याबद्दल पुढं आणखीन बघितलं, तर आपल्याला माहीत आहे की पृथ्वीचा आकाराचा जर विचार केला, तर सर्वप्रथम आपल्याला हा बिंदू माहीत असला पाहिजे, की पृथ्वी ही काही गोल नाही आहे. त्या व्यतिरिक्त अनेक जण काय म्हणतात, की पृथ्वी जी आहे ती विषुववृत्तावर फुगीर आहे आणि दोन्ही ध्रुव, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर चपटी आहे. त्यामुळे ती काहीशी अंडाकृती आहे. तर अंडाकृतीही नाही आहे आणि गोलही नाही आहे. पृथ्वीचा एक विशिष्ट आकार आहे, ज्याला आपण मराठीमध्ये भूगोलाभ असा शब्द वापरत असतो. तर इंग्रजीमध्ये जिओइड्स हा शब्द वापरत असतो. तशा प्रकारे आपण हा भूगोलामध्ये जेव्हा आपण पृथ्वीच्या आकाराचा विचार करत असतो, तर इंग्रजीमध्ये त्याला आपण जिओइड तर मराठीमध्ये भूगोलाभ हा शब्द वापरत असतो.